आणि यानंतरची बातमी आहे आकाशवाणी आमदार निवासामध्ये घडलेल्या एका राड्यासंदर्भामधले निकृष्ट जेवण संजय गायकवाडांना दिलं आणि निकृष्ट आणि वास येणारी डाळ खाल्ल्यावरती संजय गायकवाडांना मळमळीचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर आमदार संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले। ते कॅन्टीनमध्ये गेले आणि कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी राडा घातला। कॅन्टीन चालकाला सुद्धा संजय गायकवाडांनी मारहाण केली। कशा पद्धतीने या संदर्भामध्ये आता जेवण दिलं जातं याचा जाब सुद्धा संजय गायकवाडांनी या कॅन्टीन चालकांना विचारलेला आहे। काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः 9:30-10च्या दरम्यान जेवण या ठिकाणी मागितलं, वरण भात आणि पोळी। ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला। मग मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं, पण मी वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता। मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं भयानक वास त्याचा होता। आणि मग मी त्याला जाब विचारला की हे तू मला काय जहर खाऊ घालतो का? आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात। अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे। मागे 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ। एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देता तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल।